हॅलो अजून समजलं हॅलो. नाही, थांब थांब रे. जमलेल्या इथे तमाम शिवसैनिक बांधवांना आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रसाद देशमुखचा सर्वप्रथम नमस्कार. आज तुम्ही इथे जे जमलेले आहात ते फक्त कोण्या एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नाही, तर महाराष्ट्रामध्ये एका क्रांतीची सुरुवात झाली होती आणि त्या क्रांतीची सुरुवात होत असताना मराठी माणसांचे प्रश्न, मराठी माणसांच्या हक्काच्या काही गोष्टी इथे सुरुवात होत असताना एक मर्दांची संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरुवात झाली आणि त्या संघटनेचं नाव पुढे चलून शिवसेना असं पडलं. ज्या संघटनेने अनेक मराठी तरुणांच्या, मराठी वृद्धांच्या आणि मराठी माता भगिनींच्या मनावर अविरत असं राज्य केलं. अशा मराठ्यांची, मर्दमावड्यांची संघटना शिवसेना आणि कालांतराने तिच्या सोबत काही लोकांनी युती करत पाठीत खंजीर खुपसला आणि शिवसेनेची चोरी केली. चोरी केल्यानंतर ज्या वेळेस इथे एखाद्या आधारवडाप्रमाणे मोठ्या झाडाने एक आधार द्यावा असे आमचे आधारवड असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सर्वसर्वा श्री शरदचंद्रजी पवार साहेब हे या संघटनेला येऊन मिळाले आणि आधीपासून या देशावर अविराज्य असं प्रेम असणारी एक पक्ष, त्याचं नाव राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, यांच्या सहयोगाने आपल्या इथे युती झाली. प्रश्न आहे की आज युती झाली, आघाडी झाली, हे महत्वाचं आहे की या महाराष्ट्रात आपल्या इथे चालू असणाऱ्या या सर्व घडामोडींचा अंदाज आमच्या राजकीय जीवनावर सोबतच आमच्या पर्सनल जीवनावर काय पडला हे सुद्धा महत्वाचं आहे. ज्या वेळेस वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचा विचार करण्यात आला त्यावेळेस वाशिम आणि यवतमाळ जिल्हा जणू वांजोटा होता. अशा पद्धतीने युतीचा इथला आघाडीच्या विरोधातला उमेदवार या लोकांनी दिला आणि ज्या वेळेस आम्हाला विचार पडायला लागला की आमचे प्रश्न काय, आमच्या शेतकऱ्यांचं काय झालं, अरे यांनी जेव्हा सरकारी धोरण आणि शेतकऱ्यांचं मरण या पद्धतीने आमचे धोरण राबवले तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आमच्या मतदारसंघामध्ये बाहेरून आलेला माणूस जेव्हा आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल तर त्याला या प्रश्नाची जाणीव तरी आहेत का. इथे आलेले अनेक कलाकार बंधू आहे, लहानांचे मोठे झाले, पण कलाकारांचा कट्टा अजूनही आमच्या वाशिम जिल्ह्याला मिळाला नाही, यवतमाळ वाशिमला मिळाला नाही. कलाकारांसाठी कट्टा मिळावा यासाठी अनेक ज्येष्ठ कलाकारांनी इथे भांडणं केली. आमच्या विद्यार्थी वर्गाने, आमच्या एमपीएससी यूपीएससीच्या कॅडेटच्या मुलांनी मागच्या 5 वर्षामध्ये सरकारी नोकरीसाठी भांडणं केले. त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की यांनी आमच्या सरकारी नोकरीवरच गदा आणली आणि आमच्या वाशिम जिल्ह्याचा मूळचा प्रश्न असणारा इथला शेतकरी, इथला कोरडवाहू शेतकरी बरेच दिवसानंतर जेव्हा सिंचनाखाली आला होता आणि तो सिंचनाखाली आला असताना समृद्धी महामार्ग नावाचा एक महामार्ग काढण्यात आला आणि आमची सोन्याची कोंबडी असणारी जमीन, अख्खी जमीन दोस्त त्या महामार्गामध्ये करण्यात आली आणि आम्हाला स्वप्न दाखवण्यात आले की विदर्भाचं कल्याण होईल, वाशिम जिल्ह्याचं कल्याण होईल. पण खरं सांगायचं झालं तर समृद्धी महामार्ग जेव्हा बनत होता तर नुसतं ते जे शेत त्याच्यात गेले तेच खराब नाही झाले तर आजूबाजूचे शेत खराब झाले. पण आमच्या इथे एक सुद्धा खासदार किंवा आमदार त्या विरोधात बोलला नाही. आमच्या मुलांना त्या समृद्धी महामार्गावर काहीतरी कामं मिळावे, तिथल्या पेट्रोल पंपावर आमचे हक्क असावे, तिथल्या हॉटेल्सवर आमच्या मराठी माणसाचे हक्क असावे, आमच्या इथल्या भूमिपुत्राचे हक्क असावे, ही आमची मागणी होती. पण ती मागणी पूर्ण करायसाठी सुद्धा एकही आमदार किंवा खासदार आला नाही. आणि आम्हाला सांगितलं गेलं की समृद्धी महामार्ग हा तुमच्यासाठी आहे. पण भावांनो, जेव्हा समृद्धी महामार्ग बनला तर त्या महामार्गाचा कार्य फक्त आम्ही इथून बसायचं, गाडीत टॅक्स भरायचा आणि मुंबई पुण्याला जायचं इथपर्यंतच आमच्यासाठी राहिला होता. त्या समृद्धी महामार्गाचा जो स्वप्न दाखवलं तिथे आमचे काही भाऊ बंधू जेव्हा नोकरीवर लावले तेव्हा त्या नोकरीवर लावलेल्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर असण्याच्या पोरांचा 3-3, 4-4 महिन्यापासून पगार सुद्धा केला नाही आणि आम्हाला सांगितलं आलं की हा महामार्ग तुमच्या विकासासाठी आहे. तुम्ही आणलेली प्रत्येक संघटना, तुम्ही आणलेली प्रत्येक योजना आम्हाला फसवेगिरी केली. शेतकऱ्यात महायुतीचं आणि
महाआघाडीचं 5 वर्षात 2 वेळा सरकार बदललं. 2.5 वर्ष आघाडीचं सरकार राहिलं, 2.5 वर्ष महायुतीचं सरकार राहिलं. मला सांगा, 2.5 वर्षाआधी जेव्हा महाराष्ट्र कोरोना सारख्या रोगराईवर झळकत होता, त्यावेळेस हातावरच्या काजव्याप्रमाणे श्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र जपला आणि माझा महाराष्ट्रातला पोशिंदा कोरोना सारख्या ठिकाणी उपाशी मरू नये म्हणून कर्जमाफी केली. आणि 2.5 वर्षानंतर जेव्हा युतीची सरकार आली, त्यावेळेस केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तुमची सरकार असताना आम्हाला खरी गरज होती. या 2.5 वर्षामध्ये कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या महामाऱ्या असणाऱ्या, शेतीवर रोगराया पसरल्या, पण इथे आम्ही मागून आमच्या हक्काचं कुठल्याही प्रकारचं तुम्ही ना पीक माफी दिली, ना कर्जमाफी दिली, ना कुठल्याही प्रकारची योजना दिली. हे आमचं दुःख होतं. इथल्या कार्यकर्त्यांनी, इथल्या 25 वर्षापासून काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला की भाऊ, तुम्ही आमच्या या शेतकऱ्यासाठी काय केलं? आमची 12,000 रुपये असणारा तूर आज आमची 12,000 रुपये असणारा कापूस 7,000वर आला. तुम्ही आफ्रिकेवरून आयात केला. आमचं 16,000 रुपये असणारी तूर आज 10,000वर आली. तुम्ही ऑस्ट्रेलियावरून आयात केली. आमचा 200 रुपये किलो असणारा टमाटर आज 20 रुपये किलोवर आलं. तुम्ही नेपाळवरून आयात केला. एवढंच काय, आमच्या इथे 25 वर्षापासून असणारं नेतृत्व, त्यासाठी सुद्धा तुम्ही नांदेडवरून आयात केलं. जर आमची तूर मारली, आमचं सोयाबीन मारलं, आमचे टमाटे मारले, तर आज आमच्या इथल्या समाजातल्या प्रश्नांचे, आमच्या वाशिमच्या यवतमाळातल्या प्रश्नांचे कितीतरी वेळा तुम्ही फाट्यावर आजपर्यंत 25 वर्षात खून केला. तो खून याच्या पुढेही होणार नाही याची काय गॅरंटी? आम्हाला सांगितण्यात आलं गॅरंटी, आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. अहो, आम्ही विचारलं काय गॅरंटी देता? आम्ही म्हणे तुम्हाला चुलीपासून मुक्तता केली. पण ज्या माऊलीला चुलीपासून मुक्तता केली, तिला उजाला गॅस देऊन तुम्ही ती 400 रुपयाची गॅस 1200 रुपयाला केली आणि आम्हाला सांगत राहिले की चुलीपासून आम्ही तुमची मुक्तता केली. आम्हाला सांगत आले की राष्ट्रहितासाठी करा. ज्या वेळेस एखाद्या म्हाताऱ्या आजोबाच्या डोक्यावरची टोपी आम्हाला दिसते, तेव्हा त्याची राष्ट्रभक्ती काय आहे हे मागच्या 60 वर्षापासून आम्हाला लक्षात येते. जेव्हा एखाद्याच्या डोक्यावरची आम्ही गांधी टोपी पाहतो, तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती काय हे आम्हाला लक्षात येते. आणि गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या प्रत्येक समाजामध्ये जी विकृती तुम्ही फैलत चाललेली आहे आणि त्याला ऑनलाईन माध्यमातून तुम्ही जे विकृती देत आहात, ते पाहिल्यानंतर तुम्ही आमचा देश कुठे घेऊन चालले हे आमच्या लक्षात येते. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती होत होती, त्यावेळेस हरित क्रांती झाली. महाराष्ट्राची निर्मिती होत होती, दुग्ध क्रांती झाली. महाराष्ट्राची निर्मिती होत होती, इथल्या शेतकऱ्याच्या प्रत्येक अनाजावर जेव्हा वेगवेगळ्या प्रोसेसिंग युनिट आम्ही तयार करा म्हणत होतो, तेव्हा त्या युनिट आघाडी सरकारने, काँग्रेस सरकारने मान्य केल्या. पण गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही बघतोय, आमच्या कारंजाचं असणारं दुग्ध संचालन केंद्र सुद्धा तुम्ही चालू करू शकले नाही. आणि आता तुम्ही सांगताय की आम्ही विकास करून दाखवू. मग गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? जर आमच्या इथला एक गिरड्यासारख्या गावातून अख्ख्या कारंजा शहराला दूध पुरवल्या जाऊ शकतं, तर विचार करा, आमच्या कारंजाचं दुग्ध संचालन केंद्र जर तुम्ही चालू केलं असतं, तर आज आमच्या कारंजाने अवघ्या विदर्भाला दूध पोहोचवू शकले असते. ही हिंमत आमच्यात आहे. इथे बसलेला प्रत्येक जण शेतकरी आहे आणि आमच्या शेतकऱ्याच्या मनगटात इतका जोर आहे. तुम्ही तुमचा जोर दिल्लीला आमच्या शेतकऱ्यांवर दाखवून दिला, पण एक लक्षात ठेवा, या धरतीला चीर पाडायची ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे. आणि आता गेल्या काही दिवसापासून जो प्रचार दौरा वाढत चाललाय, त्या प्रचार दौऱ्यामध्ये तुम्हाला अनेक आमिष दाखवण्यात आली आहे. आपल्या इथे तर वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आल्यात म्हणे, बँका. पण एक लक्षात घ्या बंधू भगिनींनो, जी बँक तुम्हाला पैसा देते, ती बँक तो पैसा तुमच्या जवळून व्याजा सगट वापस घेते. ही या बँकेची वस्तुस्थिती आहे.
कारण याच्या आधी सुद्धा जनधन खाता नावाच्या एका खात्याने आम्हाला मोहित करून टाकलं होतं आणि त्या जनधन खात्याने नोटबंदी करत असताना प्रत्येक माणसाचं जनधन खातं काढलं आणि त्याच्यानंतर गेल्या काहीच दिवसामध्ये एक RBI ची स्कीम निघाली की तुम्हाला मिनिमम अकाउंट मध्ये 2000 रुपये ठेवावे लागतील. जर नाही ठेवले तर तुमचे महिन्याचे त्या बदल्यात चार्जेस 10% कापण्यात येईल. म्हणजे जनधन खात्याच्या नावाने तुमच्या जवळून खाते काढले, तुमच्या घरात डायरेक्ट चोरी केली तर मार खायची भीती होती म्हणून तुमच्या खात्यात चोरी केली आणि तुमच्या कुठल्याही शेतकरी बांधवांना, गोरगरीब महिलांना त्यांनी चोरी केली म्हणून माहितीही पडू दिलं नाही. करंट अकाउंट सारखे अकाउंट तर 10,000 हजार मायनस मध्ये चालले गेले. जेव्हा एका व्यक्तीने पिटिशन दाखल केली तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आमच्या देशामधून हजारो करोड रुपयाची चोरी ही ऑनलाईन खात्यांमधून झाली आणि त्याला नाव होतं मिनिमम बॅलन्स अकाउंट. आणि ज्या वेळेस या देशामध्ये महिलांवरचा अत्याचार थांबवा म्हणून आम्ही सांगत होतो त्यावेळेस तुमच्याच सरकारमधले काही लोक महिलांवर अत्याचार करत होते. दिल्लीमध्ये एवढं मोठं रान पेटलं की तुमच्या ब्रुजभूषणला अटक करा नाही तर आम्ही सरकार पाडू. आमच्या महिलांनी, आमच्या खेळाडूंनी स्वतःचे मेडल सुद्धा वापस केले पण त्यांना अटक झाली नाही, उलटी त्या महिलांना दाबण्याचं काम तुम्ही केलं. शेतकऱ्यांनी जेव्हा वामनाने बळीचं राज्य घेतलं त्यावेळेस 3 पावलामध्ये हे राज्य मागितलं होतं आणि जेव्हा शेतकऱ्यांचं राज्य त्यांना घ्यायचं होतं तेव्हा 3 काळे कायदे काढले. अरे धन्यवाद माना त्या पंजाबच्या शेतकऱ्याचे, त्यांनी यांचे मनसुबे आणून पाडले. नाहीतर आज प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आमच्या जमिनीवर नांगर फिरतो तिथे तिथे यांचे ट्रॅक्टर फिरले असते. जिथे जिथे आमच्या दुऱ्यांसाठी आमची शान राहते ते दुरे आज निस्तनाबूत झाले असते आणि आमचा शेतकरी ज्याची ती जमीन होती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाखाली ती जमीन सुद्धा आमच्या जवळून घेतल्या गेली असती आणि 10-15 वर्षानंतर आमच्याच जमिनीचे दुरे जेव्हा आमची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आम्ही बंद केली असती त्यावेळेस शोधण्यासाठी आम्हाला विचार करावा लागला असता. प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची, राष्ट्रध्वजाची तुम्ही आस, प्रेम आणि भूत घालून ठेवलेली आहेत. पण तुम्ही आम्हाला राष्ट्रप्रेम शिकवू नका. कारण या राष्ट्राच्या निर्मितीपासून तर या राष्ट्राच्या स्वीकृतीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत, अशफाकुल्ला खान पासून तर APJ अब्दुल कलाम पर्यंत या सर्वांनी या देशासाठी मेहनत केलेली आहे. वेगळ्या पद्धतीने प्रचार करत असताना धर्माच्या नावाने बैकवता, वेगळ्या पद्धतीने प्रचार करत असताना जाती जातीमध्ये भेद घालता. अरे आमचा देश जेव्हा चालतो ना तेव्हा आम्ही 1947 रोजीच स्वीकार केला होता की ये देश ना मुसलमान से, ना हिंदू से, ना मुसलमान से, ये देश चलेगा तो सिर्फ बाबा साहब के संविधान से. आणि ही ती आघाडी आहे, हे ते पक्ष आहेत जे शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांपर्यंत विचारधारा करतात. एकीकडे आमच्या डोक्यामध्ये विचारधाराचे भूत घालायचे आणि आज आमच्या मतदारसंघाला जेव्हा तुम्ही तुमचा उमेदवार देता तेव्हा तुमच्याच विरोधात असणाऱ्या विचारधारेचा उमेदवार तुम्ही आम्हाला दिला. मग तुम्हाला तुमच्या विचारधारेच्या विरोधातला उमेदवार चालतो, मग आम्ही आमच्या माणसांनी का भांडण करायचे? जेव्हा जाती जाती धर्माधर्मामध्ये भेद करता तेव्हा पैशावाला असला तर तुमच्या स्टेजवर आणून बसवता. मग आमच्या सारख्या गोर गरीब माणसांनी धर्माधर्मामध्ये का भांडण लावायची आणि तुम्ही आम्हाला भक्ती शिकवता? तुम्ही आम्हाला सांगणार राम काय, लक्ष्मण काय, सीता काय, श्रीकृष्ण काय? अरे तुमचा तर गर्व एवढा होता. अरे साला दशानंद की लंका भी जली, भगवान कृष्ण की द्वारका भी डूबी, तुम्हारी तो चाय की टपरी है, जलने में और डूबने में ऐसा क्या टाइम लगेगा? एक दिन जब भी आपने बोला था कि हम माता भगिनों के लिए अलग अलग स्कीम लाएंगे, हमारे नौजवानों के लिए अलग अलग स्कीम लाएंगे, माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही बसलेल्या अनेकांपैकी अनेकांचे नातेवाईक, अनेकांचे पोरं, अनेकांचे मित्र
जर मिलिटरीमध्ये असतील तर त्यांना विचारा अग्निवीर नावाची स्कीम काय आहे ती. 4 वर्षामध्ये आमचं तरणबाण 21 वर्षाचं पोरग जीवाचं रान करतं आणि जीवाचं रान करत असताना मिलिटरीमध्ये भरती होण्याचं स्वप्न बघतं आणि ते स्वप्न ज्या वेळेस तो पूर्ण करतो त्यावेळेस त्याला सांगितलं जातं फक्त तुझी ड्युटी 4 वर्षाची आहे. 21 वर्षाचं पोरग 4 वर्षानंतर जेव्हा 25 वर्षाचं होतं आणि 25 वर्षाचं झालेलं ते पोरग जेव्हा पोरगी पाहायला जातं तेव्हा त्याचा बाप सांगतो माझा पोरगा एक्स मिलिटरी मॅन आहे, एक्स गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. तेव्हा त्यांच्या पोराला कोणीतरी पोरगी देईल का? अरे 4 वर्षासाठी आमचं पोरग छातावरावर गोळ्या घेण्यासाठी तुम्ही भरती करून घेता आणि तुमचे पोरं स्वित्झर्लंडला, रशियाला आणि लंडनला पाठवून शिकवता आणि आमच्या बोकांडी तेच आणून बसवता आणि शेतकऱ्याचं पोरग जेव्हा पुढे जाते तेव्हा ईडी, सीडी, सीबीआय सारख्या यंत्रणेचा वापर करता. तुमच्या यंत्रणेखाली तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करता. एकीकडे सत्तेविरुद्ध सत्याची लढाई चालू असताना तुम्ही आमच्या उमेदवारांना त्रास देता. पण लक्षात घ्या ही जी लढाई आहे ही लढाई ही आता कुण्या नेत्याची नाही, कारण या मतदारसंघातल्या नेत्यासाठी ही लढाई अभिमानाची झालेली आहे तर आमच्या जनतेसाठी ही लढाई स्वाभिमानाची झालेली आहे. आणि ही स्वाभिमानाची लढाई जेव्हा आम्ही लढू तेव्हा एक लक्षात घ्या मॅडम, इथे बसलेला प्रत्येक माणूस आणि इथे काम करत असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रेमाने आणि मेहनतीने जोडलेला आहे. हा तुमच्या बँकेच्या पैशाने फुटणारा नाही. आणि यासाठी म्हणून आम्हाला आघाडीमध्ये आमचे जे निवडणुकीचे उमेदवार आहेत संजय भाऊ देशमुख यांना निवडून देण्याकरिता 26 तारखेला मशाल हे चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. कारण चोरी करताना यावेळेस फक्त ऐवज चोरी गेला नाही तर तिजोरीमध्ये ज्या ठेवले होते त्या तिजोरीच्या कुलपा सगळं तुम्ही चोरून नेलं. बँकेच्या पैशासारखं तुम्ही हातचालाकी केली. पण जनतेच्या लक्षात आलेलं आहे आमचा जुना पक्ष, आमचा जुनं चिन्ह जे मशाल होतं ते आम्हाला वापस मिळालं आहे. तुम्ही जरी आमचा धनुष्यबाण चोरून नेला तरी आमचं काम आहे, इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे की मशाल आपल्या प्रत्येक नातेवाईकाच्या, प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक गावातल्या, गल्लीतल्या आणि प्रत्येक शहरातल्या रस्त्यावरच्या लोकांच्या मनात एवढा ठासून द्यायचा आहे की येत्या 26 तारखेला येणारं जे मशाल चिन्ह आहे ते चिन्ह आमच्या इथे कितीही काहीही मशिनीमध्ये असलं, आमच्या मनात शंका कुशंका असल्या तरी ते बटन एवढं आम्हाला दाबायचं आहे की येत्या याच्यात आमची सीट निवडून आली आहे की नाही आम्हाला माहित नाही, पण आमच्या सीटला 3 लाखाची जर लीड असेल तर ती लीड आम्हाला एवढ्या ताकदीने वाढवायची आहे की ती लीड आम्हाला 6 लाखापर्यंत नेऊन ठेवायची आहे. आणि पुन्हा एकदा आघाडीचं सरकार आणायचं आहे. 2005 नंतर आमच्या इथे अनेक शिक्षक वृंद होते, अनेक सरकारी नोकरदार होते, त्यांच्या तुम्ही पेन्शन बंद केल्या आणि स्वतःच्या पेन्शन या 3 पट वाढवून घेतल्या. म्हणजे तुमच्या लेकरा बाळांना टेन्शन ठेवलं नाही आणि आमची पेन्शन बंद करून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पासून तर कॉलेज पर्यंतच्या सर्व फी वाढवल्या. आणि शिक्षण संस्था आणि कॉलेजमध्ये तुम्ही आमचे जेव्हा दाखले घेता तेव्हा आमच्या असणाऱ्या स्कीम सोबतच आमच्या तुम्ही संविधानावर असलेला जो मूलभूत अधिकार आहे, जो हक्क आहे, त्या हक्क असणारा आमचा स्कॉलरशिप सारखा विषय हा सुद्धा तुम्ही यावर्षी विद्यापीठातून गोंधळामध्ये बंद करून टाकला. म्हणजे जे आम्हाला मूलभूत अधिकार दिले त्याच्यावर सुद्धा तुम्ही गदा आणला. अरे असं करत असताना जेव्हा आमच्या लक्षात आलं की इथल्या शिक्षकाचा, इथल्या तरुणांचा, इथल्या वृद्धांचा आणि इथल्या लोकांचा जेव्हा रोजगाराचा प्रश्न येतो तेव्हा आम्हाला राष्ट्रहित लक्षात येते. आणि आम्ही राष्ट्र करता करता एक गोष्ट विसरत चाललो की ज्या राष्ट्राला या माणसापासून बनवलेलं आहे त्या माणसाची उन्नती करणे गरजेचे आहे. त्या माणसाची उन्नती झाली तर एक माणूस जोडता या राष्ट्राची उन्नती होईल. आणि खऱ्या अर्थाने हा राष्ट्र जसा मागच्या गेल्या 60 वर्षात काँग्रेसच्या हातात असताना इथल्या शेवटच्या माणसापर्यंत प्रगती करत होता तशा पद्धतीने प्रगती करायला लागेल. एवढे बोलतो वेळ फार झालाय.
माझे भाषण प्रत्येक गावामध्ये चालू आहे, प्रत्येक शहरामध्ये चालू आहे. आजही 10-12 सभा घेऊन मी इथे आलोय. आवाज बसला त्यामुळे मी तुमच्याशी जास्त बोलू शकत नाही. लगेचच आता महबूब भाई आणि कराडे सर म्हटल्यापेक्षा आम्ही कराडे मास्तर म्हणतो, कारण आमच्या जिवाड्याचा प्रश्न आहे. आमच्या शेतातला, आमच्या लोकांमधला, आमच्या विदर्भाच्या शैलीत बोलणारा माणूस, ज्याने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य केले. जेव्हा तो माणूस फेसबुक लाईव्हवर यायचा तेव्हा त्यांचं इंटरनेटपासून सगळं बंद करण्याचं काम यंत्रणेने केलं. पण तो माणूस नटला, झडला आणि झगडला. कारण की जेव्हा प्रवाहासोबत पळून जाणारे अनेक आहेत, पण प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे लोक खूप कमी आहेत. आणि जेव्हा ही लोक प्रवाहाच्या विरुद्ध जात होते तेव्हाच या देशामध्ये क्रांती झाली. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न बघत होते तर 5-5 लोकांच्या 5-5 आदिलशाही पातशाही इथे काम करत होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे हिंदवी स्वराज्य जे 18 पगड जातीचं, सर्व धर्मांचं आणि 16 बलुतेदारांचं होतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं संघटन काही मुठभर मावळ्यांनीच निवडून आणलंय. आज आपल्या कार्यकर्त्यांची संख्या कमी नाही, कारण का इथे झालेल्या प्रत्येकाच्या मनावरच्या इजा या गोष्टी आपल्या इथे कार्यकर्ता रूपामध्ये येत आहे. त्यामुळे मी एवढंच बोलतो. आणि आता थोड्याच वेळामध्ये महबूब शेख आणि कराडे गुरुजी हे इथे येतील. त्यांचेही आपण कार्यक्रम बघूया. आणि या प्रचारादरम्यान जे 26 तारखेला मतदान आहे, मशाल चिन्ह आणि मशाल हे लक्षात ठेवून आपण मतदान करूया. जे बाकीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये झालं ते आपल्या इथे होणार नाही याची काळजी घेऊया. आपल्या इथे 35, 40, 50 नाही तर कमीत कमी 80 ते 90% मतदान आपल्याला पार पाडायचं आहे. आणि ती जबाबदारी भारतीय म्हणून आपल्या सर्वांची आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान.